हिंगोली जिले के गोरेगांव में शिवसेना की ओर से आम जनता के लिए एक दिन का मुफ्त आधार केंद्र आयोजित किया गया। इस केंद्र का उद्घाटन शिवसेना युवा नेता रंजीत पाटिल और तालुका प्रमुख अमोल खिल्लारी ने किया। इस विशेष केंद्र में नागरिक अपने आधार कार्ड से जुड़ी सभी सेवाओं का लाभ मुफ्त में ले सकते थे, जैसे नया आधार बनवाना, आधार अपडेट करना और आधार को मोबाइल से लिंक करना। इससे पहले कुछ निजी CSC केंद्र लाभार्थियों से अधिक शुल्क वसूलते थे। इस केंद्र में शिवसेना के कई नेता और कार्यकर्ता उपस्थित रहे, जिनमें कल मनुरी विधायक संतोष बांगर, पूर्व विधायक भावराव पाटिल और गोरेगांवकर भी शामिल थे। छत्रपति शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराज तिथे पैसे लागणार नाही, घरकुल नाही, आम्हाला काहीच नाही। बंधू अमोल खिल्लारी यांनी आधार अपडेटचा सगळे आधारची डिटेल्स, मोबाईल असो, बायोमेट्रिक असो, त्यांच्या नावात काही चुका असो, ह्या सगळ्या डिटेल्स अपडेट करायचा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे एक नवीन आधार कार्ड जर तुम्हाला बनवायचं असेल तर त्याचाही हा मोफत कार्यक्रम स्वखर्चानं या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। कोणाकडूनही एक पैसे भरायची कोणालाही या ठिकाणी लाभार्थ्यांना गरज नाही आहे। सगळा मोफत कार्यक्रम या सगळ्यांसाठी, गावांच्या जनतेसाठी ठेवलेला आहे। प्रथम आमचे नेते भावरावजी पाटील गोरेगावकर, तसेच रणजित पाटील गोरेगावकर, तालुका प्रमुख शिवसेना अमोल सर व सर्व शिवसैनिकांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम आयोजन करण्याचं कारण एवढंच आहे की जे गोरगरीब जनता आहे त्या जनतेला इथे आधार, एवढं मोठं गाव असताना आधार सेंटरची उपलब्धता नाही आणि शेणगावला जाण्या येण्याचा 200, तिथं गेल्याच्यानंतर 200 रुपये खर्च येत होता आणि स्वतःची मोलमजुरी करून म्हणजे असं जाण्या येण्यामध्ये 1000 रुपये खर्च त्यांना येत होता आणि या लोकांच्या पिळवणूक इथे होत होती। म्हणून शिवसेना तालुका प्रमुख अमोल सर यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। नेहमी या शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब जनतेसाठी सतत झटणारी शिवसेना आहे। आमच्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभेचे देवदूत आमदार माननीय संतोषदादा बांगर, त्याचबरोबर माजी आमदार भावरावजी पाटील गोरेगावकर आणि युवासेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आम्ही नेहमीच गोरगरीब जनतेला प्रथम प्राधान्य देण्याचं काम केलेलं आहे। या गोरेगाव या ठिकाणी काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या की आधार कार्डच्या बाबतीमध्ये जनतेची पिळवणूक होत आहे। ती बातमी पाहिल्याच्या नंतर एक मनामध्ये विचार आला की आपण या ठिकाणी आधार कार्डचं कॅम्पचं नियोजन करावं आणि या ज्या गोरगरीब जनतेचे कामं रखडलेले आहेत आधारावर, आज देशामध्ये आधार म्हणजे शरीरात जसा आत्मा आहे तसा आधार कार्डचं झालेलं आहे। आत्मा म्हणजेच आधार कार्ड म्हणता येईल अशी परिस्थिती झालेली आहे। आधारशिवाय कुठल्याही प्रकारचं काम होत नाही, म्हणून या आधार कार्ड कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि स्वतः या स्वखर्चाने या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। या जेही काही आज जे या ठिकाणी लाभार्थी असणार आहेत, या लाभार्थ्याची पिळवणूक न होता स्वतः स्वखर्चानं माननीय रणजित पाटील यांच्या माध्यमातून मी स्वतः शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे।